बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली होती हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो। आम्ही सत्य सांगत होतो, पण त्यावेळी अशी चर्चा झाली नाही असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि काही पदाधिकारी सांगत होते। त्यामुळे लोक संभ्रमित होतात की काय म्हणून ती चर्चा आम्ही थांबवली होती। पण उशिरा का होईना त्यांनी सत्य सांगितले की अजित पवार यांची त्यांच्याशी चर्चा झाली होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे। या चर्चेच्या माध्यमातून काय काय झाले याचा त्यांनी खुलासा करावा। शशिकांत शिंदे म्हणाले की कोण व्यक्ती कुठल्या समाजाचा याचा शोध कोणी लावण्यापेक्षा त्यांचा वंशज कोण, त्याचे पूर्वज कोण याची माहिती घेतल्यानंतर जर वक्तव्य केले तर बरे होईल असे मला वाटते। एखाद्या थोर व्यक्तीला आपल्या समाजाचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याने तेढ निर्माण होऊ शकते, नाराजी होऊ शकते। महाराष्ट्रात सध्या केवळ धर्मवाद सुरू आहे, त्यातूनच आपल्याला असे वेगवेगळे वक्तव्य पाहायला मिळत आहेत। त्याचे आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही। शशिकांत शिंदे म्हणाले, अजित पवार असताना विलिनीकरणाची जी चर्चा झाली होती त्यामध्ये काय करायचे आणि काय नाही याबद्दल सविस्तर चर्चा झाली होती। अजित पवार गेल्यानंतर ज्यावेळी सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व पुढे आणायचा विचार झाला, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता। कोणाला करावे यामध्ये आम्ही सांगायची गरज नव्हती। आता ते जे सांगताय की सुनेत्रा पवारांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे का, या संदर्भात कुठलीही चर्चा यावेळी आमची झाली नव्हती। नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाही, त्यामुळे यावर काही बोलणं योग्य नाही। आता हा मुद्दा बाजूला ठेवला असून संघटन वाढवण्याकडे लक्ष देत आहोत। रोहित पवार यांच्यावर टीका करणे हा त्यांचा बालिशपणा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आम्ही नाही तर त्यांचा मित्रपक्षच डॅमेज करत आहे। त्यांना कोण अडचणीत आणत आहे त्यांचा त्यांनी शोध घ्यावा, आमचा तसा काही हेतू नाही। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवर होत असलेल्या दाव्यांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। महाराणी ताराराणी यांना जैन धर्माशी जोडण्याच्या वक्तव्यांवरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हंबीरराव मोहिते जैन होते का असा थेट सवाल करत त्यांनी या प्रकरणामागे काहीतरी वेगळा हेतू असल्याचा आरोप केलाय। राऊत म्हणाले की महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या। त्यांनी औरंगजेबाविरोधात मोठा संघर्ष केला आणि स्वराज्यासाठी झुंज दिली। अशा शूर वीरांगणेचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं राऊतांनी सांगितलं। हिंदू मराठा परंपरेत जन्मलेल्या ताराराणींना वेगळ्या धर्माशी जोडणं योग्य नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। या प्रकरणावरून राऊतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत असं वक्तव्य झालं तरी त्यांनी त्याचा निषेध केला नाही अशी टीका त्यांनी केली आहे। धर्मांतर विरोधी कायदा असताना अशा प्रकारे ऐतिहासिक व्यक्तींचं धर्मांतर दाखवलं जात असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सत्ता काळात महाराष्ट्राच्या विचारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। राऊतांनी पुढे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये जैन संस्कृतीचा प्रभाव वाढत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला। जैन फूड, जैन पाणी, जैन संस्कृती सर्वत्र लादली जातीये असं म्हणत त्यांनी या प्रवाहावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। यामुळे महाराष्ट्राची ओळख बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। भोंदू अशोक खरातचे महिलांसोबतचे 3500हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या सर्व व्हिडिओच्या लिंक सोशल मीडियावरून हटवल्या आहेत। पोलिसांनी या प्रकरणी राज्यभरात 100हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान या व्हायरल व्हिडिओमुळे पीडित महिला व त्यांच्या कुटुंबियांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे। हे सर्वजण सध्या वर्क फ्रॉम होमवर भर देत असल्याची माहिती एका पीडितेच्या नातेवाईकांनी दिली आहे। भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत। यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोण्याशी संबंधित आहेत, तर इतर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत। या प्रकरणी विशेष तपास पथक त्यांची कसून चौकशी करत आहे। पण अशोक खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे। या संबंधीच्या माहितीनुसार अशोक खरात व पीडित महिलांच्या व्हिडिओच्या तब्बल 3500 लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत। पोलिसांनी या सर्व लिंक सोशल मीडियावरून हटवल्या आहेत, पण त्यात आणखी काही लिंकची भर पडत आहे।
पोलिसांनी लिंक्स व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकसह कोपरगाव, बीड, अहिल्यानगर व राज्यातील इतर जिल्ह्यात गुन्हे दाखल केलेत. हे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये सामान्य नागरिकांसह सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही विशिष्ट युजर्सचा समावेश आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओज असतील त्यांच्यावरही या प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये संबंधितांनी ते व्हिडिओ किंवा लिंक्स तत्काळ डिलीट कराव्यात असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर अश्लील किंवा गोपनीय व्हिडिओ शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे पीडित महिलांना त्रास होत आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेमागील खरा सूत्रधार अरोरा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात विद्यमान आमदारांना तिकीट मिळू नये म्हणून खोटे सर्वे सादर करणे आणि पक्षाच्या जोरावर स्वतःची विमान कंपनी उभी करणे असे धक्कादायक मुद्दे मिटकरींनी या पोस्टद्वारे मांडले आहेत. अमोल मिटकरी म्हणाले की नरेश अरोराने अजितदादांना शरद पवारांवर टीका करण्याचा सल्ला दिला होता, जो दादांनी फेटाळून लावला. जे आमदार अरोराच्या सांगण्यावरून वागत नसत त्यांच्यावर दादांची दिशाभूल करण्याचं काम या यंत्रणेनं केलं. तरीही ते आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने अरोरांचं पितळ उघडं पडलं. या सर्व आरोपांची उत्तरं दिल्याशिवाय अरोराने महाराष्ट्र सोडू नये असा इशाराही मिटकरी यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की अजितदादांच्या विमानाचा घातपात की अपघात या चर्चेला मुख्य आणि लक्ष नसलेलं एक पात्र म्हणजे डिझाईन बॉक्सवाला गडी नरेश अरोरा. आता पुढील काळामध्ये निवडणुका नसल्याने याचं पक्षातील काम संपलं असलं तर काही बाबी दादांवर जीव ओवाळणाऱ्या जनतेला माहीत असाव्या म्हणून हा शब्दप्रपंच. राष्ट्रवादीतील सध्या निवडून आलेल्या आमदारांना तिकीट देऊ नये म्हणून चुकीचे सर्वे करून याने दादांना दिले. मात्र तेच आमदार 50,000हून अधिक मतांनी निवडून आले. डिझाईन बॉक्सच्या सर्वेला न जुमानता अजितदादांनी स्वतःच्या यंत्रणेला तिकीट दिलं. ही माहिती पक्षातील अनेक आमदारांना आहे. नाशिकमधून भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आजच्या सुनावणीपूर्वीच मोठी घडामोड समोर आली आहे. खरातला जिल्हा न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू असताना विशेष सरकारी वकील अजय मिश्रा यांनी या प्रकरणातून माघार घेतली आहे. त्यामुळे SIT समोर अचानक नवे आव्हान उभे राहिले. अशोक खरातला न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने विशेष तपास पथकाकडून SIT कडून पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी केली गेली. SITने अजय मिश्रा यांना हे प्रकरण हाताळण्यासाठी लेखी विनंती केली होती. मात्र त्यांनी या प्रकरणात काम करण्यास असमर्थता दर्शवली. यामागचे कारण सांगताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा ताण असल्याचे स्पष्ट केले. 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, रवी पुजारीशी संबंधित खटले तसेच इतर गंभीर प्रकरणामध्ये व्यस्त असल्याने या केसला पुरेसा वेळ देता येणार नाही असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. अजय मिश्रा यांच्या नकारानंतर आता या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांच्यावर युक्तिवादाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान अशोक खरात विरोधात दररोज नवनव्या तक्रारी समोर येत असून लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गुन्ह्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनत आहे. त्यामुळे SIT कडून कोठडी वाढवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला. या दरम्यान तपासात काल महत्त्वाची कारवाई करण्यात आली. SITने अशोक खरात समोरच त्याचा CA, ईशानेश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाला बसवून 6 तास चौकशी केली. या चौकशीतून सोनं, रत्न आणि खड्यांच्या व्यवहारात मोठी बनवाबनवी केल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच पुण्यातील एका बँकेशी संबंधित कर्ज व्यवहारात अनियमितता आणि 1 कोटी रुपयांच्या लाचेचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात माहिती मला होती, त्याला माझा विरोध नव्हता असा खळबळजनक खुलासा सुनील तटकरे यांनी केलाय. अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलिनीकरणात खूप फरक आहे. विलिनीकरण करू पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं शरद पवार गटातील कोणी म्हटलेलं नाही असंही त्यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांनी जोर धरला होता. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं अशी अजित पवारांची अंतिम इच्छा होती. दोन्ही पक्षाचं विलिनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं. दोन्ही गटातील नेत्यांच्या काही बैठकींचे व्हिडिओ आणि फोटो देखील समोर आले होते. हे व्हिडिओ विलिनीकरणासंदर्भातील बैठकीचे असल्याचं सांगण्यात आलं होतं. यावर सुनील तटकरे यांनी प्रथमच उघडपणे भूमिका मांडली आहे. सुनील तटकरे यांनी नुकतीच ABP माझाच्या एका कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, दादांचे पार्थिव पोस्टमार्टम करून पहिल्या दिवशी अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आणलं. अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले. पहिल्या दिवशी काही जबाबदार नेत्यांनी दादांची विलिनीकरणाची अंतिम इच्छा होती, विलिनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं, या तारखेला विलिनीकरण होणार होतं, अशा मुलाखती दिल्या. आणखी एक सो कॉल्ड व्हिडिओ, दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे असे ते झाले. सलग 2 दिवस त्या मुलाखती सुरू राहिल्या. त्यावेळी मी बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. बोललो असतो तर अश्रूंचा बांध आवरला नसता, पण ज्या पद्धतीने ते सुरू झालं त्यामागील राजकीय अर्थ मला उमजत होता. मंगलप्रभात लोढा यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे. संजय राऊत यांना राज्याचा इतिहास माहिती आहे का? लोढा यांनी पत्राचाळीत घोटाळा केला नाही, मराठी माणसाची घरं लुटून तिजोरी भरली नाही, त्यांना 100 दिवस कारागृहात राहावे लागले नाही, हे सगळे घोटाळे तुम्ही केले आहेत, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही स्वतःचा इतिहास पाहून मग इतरांवर बोलावे. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत तुम्ही षड आहात. महाराष्ट्र सरकार नाही, हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. महाराष्ट्र राज्य देवाभाऊंच्या नेतृत्वात सक्षमपणे पुढे जात आहे. जो कोणी चुकीचे वक्तव्य करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. तुम्ही षड आणि मर्दुमकीच्या गप्पा मारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे की संजय राऊत जनतेमधून निवडून येऊ शकत नाही. जनतेने तुम्हाला जागा दाखवण्याचे काम अनेक निवडणुकीत केले आहे. षड क्रमांक 1 संजय राऊत आहेत हे सिद्ध झाले आहे. नवनाथ बन म्हणाले की महायुतीचे सरकार हे जनतेचे सरकार आहे, ते ठेकेदारांचे सरकार नाही. आम्ही जनतेची ठेकेदारी करतो, त्यांचे काम करतो. उद्धव ठाकरे यांचे सरकार हे ठेकेदाराचे सरकार होते. उद्धव ठाकरेंच्या काळात हे सरकार ठेकेदार चालवत होते. कोरोना काळात कमिशनखोरी करत अमिवाच्या लोकांना कोट्यावधी रुपये कमावले. संजय राऊत तुम्ही कफन खिचडीमध्ये सुद्धा घोटाळा केला. देवाभाऊंचे सरकार जनतेचे सरकार आहे. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांनी औरंगजेब आणि अफजल खान यांचा धर्म स्वीकारला आहे. त्यांनी धर्म, धर्मांतर, हिंदू धर्म, महाराष्ट्र धर्मावर बोलू नये. तुम्ही कधीच धर्मांतर केले आहे. सत्तेसाठी तुम्ही औरंगजेबाचा धर्म आपला म्हटला आहे, हे महाराष्ट्राने बघितले आहे. सर्वात पहिले धर्मांतर संजय राऊत आणि उभाटाने केलेले आहे. तुम्ही विनाकारण हिंदू धर्माबद्दल बोलू नये. तुम्ही धर्मांतरवर बोलण्याचा अधिकार गमावला आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असताना आज न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. अशोक खरातला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने विशेष तपास पथकाकडून SIT कडून पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी केली गेली. मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देत तपासाच्या पुढील टप्प्याला वेगळं वळण दिलं आहे. त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र SITचं पथक पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरारी झाल्या. दुसरीकडे खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. तपासादरम्यान अशोक खरात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा आरोप SIT कडून करण्यात आला आहे. त्यामुळे तपास पुढे नेण्यासाठी त्याच्या मुलासमोरच चौकशी करण्याची तयारी होती. खरातकडून अधिक माहिती मिळवून फरार पत्नीचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून त्यानंतर आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या बाबींची सखोल चौकशी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. याच वेळी SITने तपासाचा फास अधिक घट्ट करत विविध संबंधितांची चौकशी सुरू ठेवली आहे. खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशानेश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार, मंदिरातील हालचाली आणि संभाव्य गैरव्यवहार याबाबत महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.